अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय श्री नवनाथ महाराज. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 37. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्षा आदि पुरुषा सर्वसाक्षा अव्यक्त व्यक्ता सर्व परीक्षा महादक्षा रमावरा. मागिले अध्यायी कथन करविले वटसिद्ध नागनाथ जन्म. उपरी सिद्ध कळा पाऊन कोल्हापुरी पातला. तेथे राहुनी लक्ष्मी आलयात पुजारी करुनी हस्तगत. सर्व सामग्री ओवरीत नेऊनिया दाखविली. दाखवूनी म्हणे पुजाऱ्यासी सबळ पडल्या कनकराशी. तरी ह्या सरतील ज्या दिवशी तववरी संतर्पण योजावे तरी अन्यवर्ण. काहीच धरू नये भिन्न सकळा लागी करुनी पक्वान्न. पंगती ते वाढावे गावा माझी सकळा कारणे. पेटून द्यावा पाकी अग्न द्विवेळा त्रिवेळा घालुनी भोजन. तुष्ट करावे सकळा ते शेट सावकार राजा रंक. सकळांसी आणुनी ओपावा पाक. अंत्यजादी भूदेव लोक तुष्ट करावे सर्वांसी. ऐसे सांगुनी पुजाऱ्या ते शीघ्र कामाठी आणवीत. कार्ययोगे अपरिमित सकाम कामी योजिले. उत्तम तिथी नेम करून मांडव मंडप उभारून. पाका लागी सज्ज करून सर्व काम चालविले. मग शिष्टाशिष्ट गृही धाडून तया दिदले आमंत्रण. येरीकडे पाक निर्माण करावया लाविले. आणि ग्रामद्वारी टिळा लावून भोजन दवंडी ग्रामी पिटून. सर्व सामग्री सज्ज करून काम चालविले. शैव श्रावक आणि ब्राह्मण भेद 84 देशांसमान. देवाग्नी विप्र ऋषी ब्राह्मण पाक भिन्न भिन्न निर्मिती. पंचद्राविड देश मुलतानी मारवाडी गुर्जर हिंदुस्तानी. हुसेनी पौंड्र मिळोनी देश जाती मिळाल्या. असो भेदाभेद अन्य जाती षडमार्गांनी पाकवीती. खाजा करंजा कचूर मालती शिराबुंदी करिताती. पुरी पोळी क्षिप्रा बहुत चमचमीत भाजा वरण भात. पंचमधू त्यात अपार घृत इच्छे समान मिरवले. असो पाकाग्नी सिद्ध करून चालते पंक्ती सेविती अन्न. पुन्हा क्षुधा लागल्या परतून येऊनी अन्न सेविती. प्रथम पाक जात जाती तेथे नसे काही अरुती. कितीक वाढुनी गृहासी नेती भोजन करूनी मनमाने. कोणी कोरडेची उपटुनी नेती अन्न नेऊनी भरीती आपुले सदन. मग जिकडे तिकडे सिद्ध अन्न सर्व झाले गावात. रावरंक कुटुंबासहित अन्न सेवनी होती तृप्त. मग वन्नी तुका दीपानिमित्त गृहोगृही मिरवला. असो या परी एक मास ग्रामसेवी सिद्ध अन्नास. यावरी कथा त्रिसूतास कैसी वर्तली ती ऐका. प्रथम दिनी भिक्षे कारण गावात संचरे अत्रिनंदन. कुश्चित रूपी विरूपवान भिक्षा मागे गृहोगृही. तव ते घरोघरींचे जन म्हणती गावात प्रयोजन. होते तेथे आम्हा जाणे कुटुंबादी भोजना. तरी तू सत्वरगती जावनी सारी का पुली भुक्ती. व्यर्थ क्षीण कासया प्रती वाईट कदन्न इच्छूनी. उत्तम पक्व अन्न टाकून व्यर्थ काशिणसी दरिद्रवान. कामधेनूचे कासे आनन कांडण कोंडा का भक्षावा. की कल्पतरू बैसल्या ठाई इच्छे समान पदार्थ देई. मग काशिणावे धावनी पायी मिळवावया भुक्ती ते.
परी सहसता गृहा लागून मग चाकरी कासया करावी हेमा कारण रागे आतुडता पियुषपान मग वल्ली रसायन का इच्छावे तेवी तू प्रकरण करीसी येथे सोडुनी सुधारस अन्ना ते कदन्ना करिता या गावात हिंडतोसी मती मंदा ये परी असो आम्ही गृहासी भोजना जातो आम्ही कुटुंबेसी पाक करावा कवणे अर्थेसी तुझ लागी ओ पावया ऐसी घरोघरी भाषणे होती दत्तात्रेया कारणे मग मनात म्हणे प्रयोजन जाऊनी पाहू निज दृष्टी ऐसे योजुनी स्वचित्तात तेथे पातला तपोनाथ उभा राहुनी पाकशाळेत पाक लक्षात आणि तसे तव तो महाराज योग कारण देखता ओळखी सिद्धी अन्न थोडे करिता नग समान होया पार न पचविता एक पोळी पडताची लागली परी सहस्त्रही वाढी येली ऐशा चिन्हे ओळखिली सिद्धी कळा महाराजे मग तेथीच्या जना लागी पुसत हे प्रयोजन एवढे कोण करीत येरू म्हणती महासमर्थ वटसिद्ध नागनाथ करीतो की ऐसे ऐकुनी अत्रिसूत खूण जाणली स्वचित्तात किम्या मुलासी सिद्ध पदार्थ काशी क्षेत्री ओपिले तरी त्याचे नाव होते यथार्थ वटसिद्ध नागेश नागनाथ तरी तोची काय आहे येथे मोठेपणा मिरवावया त्यासी वर्षे लोटली 20 तरी झाला असेल स्थूळ देहास तरुणपणी महंतीस वाढवावया टेकला परी मजकारणी गोचर व्हावे ही इच्छा मनी या गावीचे संधान करूनी संतर्पण मांडिले हे गावीचे भिक्षास्थान भ्रष्ट करावे सिद्धी अन्ने सकळ गावींचा पाकवर्जुन केला अर्थ मज करिता तरी आता असो कैसे आजचा दिन करू उपवास ऐसे योजुनी स्वचित्तास स्वामी तेथुनी चालिला परी आणिक जन पाचारीती बाळा कारण आपण जावे भोजन करून तू ऐसा का जातोसी ऐसे म्हणोनी हाती धरीती पुन्हा पाकशाळे आणिती परीतो नायके योगपती गावा माझी संचरे मग कणधान्याची भिक्षा करीत लोक पुसता त्या ते वदत की अमुचा नेम भिक्षा रहित अन्न सेवीत नाही जी ऐसे वदूनी सकळ लोकात शुष्क अन्न मागुनी घेत काशी क्षेत्री जाऊनी त्वरित भोजना ते सारी तसे ऐसे रीती एक मास लोटुनी गेला सहज स्थितीस परी नागनाथ स्वचित्तास विचार करिता पै झाला म्हणे लोटला एक मास स्वामी न दिसे आम्हास मग बोलावनी ग्रामस्थास पुसता झाला महाराजा म्हणे गावात कोणी येत अतीत आहे भिक्षावंत तव ते म्हणती सिद्धनाथ एक अतीत येतो की तो येथीचे तुमचे अन्न न सेवी मागतो भिक्षा कदन्न आम्ही पुसता म्हणतो नेम माझा ऐसा आहे की आम्ही सारितो येथे भोजन म्हणोनी न मिळे त्या पक्वान्न यास्तव कोरडे मागुनी धान्य नेत आहे महाराजा ऐसे बोलता सकळ ग्रामस्थ त्यासी म्हणे नागनाथ मागू येतील जे गावात करा श्रुत मज लागी त्यासी काही न टाकून श्रुत करावे मज कारण मग मी जाऊनी ग्लानीत वचने भोजन घालीन तयासी परी आणिक एक अर्थ कोरडे अन्न न्यागृहात येरू येईल जव भिक्षेते तेची अन्न वाढावे तेणे हे अन्न घेतल्या पदरी
मग प्रयोजन आहे सांगा या परी, न घेई मग तुम्ही येऊनी झडकरी, श्रुत करा मज लागी ऐसे 550 नाथे सांगितले भाविकांसी, जे कदा काळी कार्यासी ढळणार नाहीत निश्चये, ऐसे सांगुनी सिद्धी अन्न त्या ते दिधले वस्त्री बांधून, मग आपुल्या गृही जाऊन वाट पाहात बैसले, तो दत्तात्रेय त्रिसूत भिक्षेसी आले अकस्मात, तव ते सिद्धी अन्न घेऊनी हातात, सन्मुख येती घालावया, म्हणती महाराजा आम्ही दीन, आमुचे गृही कैचे अन्न, परी नागनाथ कृपा करून देतो अन्न आम्हासी, तरी त्या भिक्षेत भिक्षाचोज तुम्हा वाढावे धर्मकाज, ऐसे बोलती ते सहज श्रुत कराया दत्तासी, परमचतुर विचक्षण परीक्षा घेती श्रुत करून, परी तो त्रैदेवांचा अंश हे ऐकून, भिक्षे ते या कळेना, मागे पाऊल तत्काळ ठेवून, जाता होय अत्रिनंदन, मग ते आपुले गृहींचे अन्न घेऊन या धावती, म्हणती महाराजा नागनाथाचे अन्न आपणान वाटे चित्ती प्रसन्न, तरी आमुचे कष्टा चित्त देऊन विन्मुख होऊ नकाजी, ऐसे सांगुनी भिक्षा देती, तो घेत नाही प्रांजळ चित्ती, मग लगबगे हेर जाती श्रुत करीती नाथासी, नाथासी होता श्रुतमात, शीघ्र चपळत्वे येत धावत, निकट येता हस्तसंकेते हेर दाविती तयासी, तोही हस्तसंकेत खुणे अत्रिसूताच्या निकट जाऊन, प्रथम करे करकवळून चरणी माथा ठेवी तसे, म्हणे महाराजा योगपती माय तू माऊली दयाळ क्षिती, तरी डावलूनी पाडसा प्रती गुप्त कैसा विचरसी, मज करूनी या निढळवान दैन्यवंत बहुत काननी, तेथे सांडुनी निष्ठुरपणी जासी कैसा वो माय, मग बाळपणी आपुले चोज दावनिया तपोभोज, गेलासी टाकुनी महाराज मागे दृष्टी न करीता, तरी मी सखया तुझ वाचुनी पडलो आहे घोरवनी, मागे लक्षिता सूक्ष्मनयनी प्राणकंठी उरलासे, जैसा चातक दृष्टी करून वाट पाहे अंबुद सघन, की उखरी हरिणी लागून वाट पाहे पाडस, 20 संवत्सर गेला काळ परी चिंतावन्ही दाही तळमळ, तै शांत करावया जळ तुझे काही दिसेना, आपा वेगळी आप मासोळी तेवी तव भेटी जीव तळमळी, परी माये त्वा हृदयगत कमळी निष्ठुर कैसे साठविले, ऐसे म्हणोनी आरंबळत नेत्र अश्रूंनी पादक्षालित, म्हणे अंतरदेवनी माते गेलासी कैसा महाराजा, ऐसा वदोनी ग्लानीत वाणी पूरलोटवी नेत्रजीवनी, मग त्रयदेव परीक्षानयनी अंतराते ओळखी, चित्ती म्हणे प्रांजळवंत तापे तापला आहे नाथ, मग मस्तका खाली घालुनी हस्त उठविले महाराजे, प्रेमस्नेहे कवळुनी पाणी हृदयी कवळीला प्रेमे करूनी, वामहस्ते कवळूनी मूर्ध्नी नेत्राश्रू पुसीतसे, मग धरूनी शीघ्रहस्त नेतस्वामी एकांतात, कृपे मौळी ठेवनी हस्त कर्णी मंत्र ओपिला, देवनी स्वमुखे आत्मखूण केला ब्रह्मपरायण, अपरंपार अज्ञानपण मुळाहूनी नाशिले, ऐसी होता ब्रह्मस्थित कोटी तत्काळ गुरु कृपे पडली दृष्टी, जैसे अभ्र वितुळता शेवटी सुढाळ अर्क दिसतसे, तेवी पाहता दत्त स्वरूप मग उचंबळला आनंदकूप, आहा म्हणोनी बाप बाप पदी मौळी अर्पितसे, मग परमप्रिय अत्रिनंदने अंकी घेतला स्नेहे करून, करे मुख कुरवाळून
मागील कथा निवेदी. अविर्होत्र नारायण आहेसी बातू मही कारण. उर्गी कुशी विधी वीर्यवान जन्म तुझा होय बा. तरीही ऐसी मूळ कथा मज आतुडली हृदयी शोधिता. म्हणूनी बाळा तुझ्या हाता सिद्धी कळा ओपिली. तरी तुझ भेटी द्यावया कारण इच्छित होते माझे मन. परिप्रारब्ध योगे करून आजी घडून आले बा. जे प्रकरण समयोचित लोहचुंबका भेटी होत. की समुद्रक्षार ऐक्यवंत नग आवळी होतसे. तेवी बापा तुझ मज भेटी झाली प्रारब्ध योग काठी. ऐसे म्हणोनी हृदयपुटी नाथा लागी धरी तसे. मग उभय प्रतापवंत निघता सांडुनी ते एकांत. ग्रामाबाहेरी निघोनी त्वरित काशी क्षेत्री चालिले परी ऐसे रीती. व्यानमंत्र प्रयोग विभूती नाथ भाळी चर्चुनी निगूती. गमन दोघे करीताती मग पवन वेगाचे गमन थकीता. वाटे ऐसे गमती उभयता लवता नेत्र पातिये पाता. काशी क्षेत्री पातले येथे काहीसे टेकुनी क्षण. सारिला पुला नित्यनेम मग बद्री केदार चित्ती धरून. गमन करीती त्या मार्गे भाळी प्रयोग दिव्य विभूती. व्यानरूपाची महाशक्ती क्षणे बद्रिकाश्रमाप्रती जाऊनिया पोचले. संचार करीती शिवालयात प्रत्यक्ष झाला उमाकांत. मग प्रेम आवडी उभवूनी पर्वत एकमेका भेटती. या परी तो उमाकांत श्री दत्ता ते विचारित. दुसरा कोण आहे भृत्य मेळविला सेवेसी. ऐसे बोलता अनसूयासूत म्हणे महाराजा नामया नागनाथ. अविर्होत्र प्रतापवंत नारायण अवतार. ऐसे बोलता उमारमण दत्तासी म्हणे ऐकवचन. या ते सद्विद्या अभ्यासून नाथपंथी मिळवावा की. मग अवश्य म्हणोनी अत्रिसूत राहता झाला षण्मास तेथ. सांगुनी सकळ अस्त्रविद्ये प्रत 14 कळा 64. उपरी नागपत्री अश्वत्थी नेऊन केले सकळ सिद्धार्थ साधन. उपरी बद्रिकाश्रमी जाऊन तपालागी बैसविले. नाथ दीक्षा तत्काळ देऊनी उन्मनी मुद्रा लेववी कानी. शिंगी शैली सिद्ध करूनी नाथा लागी ओपिली. असो ऐशा दीक्षा रूपे 12 वर्षे केले तप. मग स्वर्गदेव मेळवूनी अमूप वरा लागी दिधले. मावदे करूनी दैदीप्यमान तुष्ट करूनी स्वर्गींचे जन. भोळविले स्थानोस्थान नाथावर देऊनिया. यावरी पुढे तो अत्रिसूत नागनाथा बोळवीत. म्हणे 12 महिंचे तीर्थ सांगोपांग करिका. तीर्थे अति मळीण तयांचा मळ सांडिती संतजन. तस्मात 12 तीर्थाटन संतमेळी करिका. मग अवश्य म्हणूनी नाथ प्रेमळ वंदुनी श्री गुरुचे पदकमळ. तीर्थे कराया उतावेळ महीवरी संचरला. अत्रिसूत गेला गिरनार पर्वती. येरीकडे नागनाथ जती. तीर्थे करीत नानाक्षिती वाले घाटी पातला. तेथे पाहुनी शुद्ध कानन वस्तिसी राहिला मनोधर्म. परीतो प्रतापी तपी सघन गावोगावी समजला. मग अपार लोक येती दर्शना. दिवसानुदिवस वाढे महिमा. मग भक्ती पुरस्करांची वाढली महिमा. तुम्ही येथेची वस्ती करावी. मग अपार धर्म करून वस्तिसी राहिले अपार जन. वडवाळ ऐसे ग्रामनाम नागनाथे ठेविले. या परी कोणे एके दिवशी मच्छिंद्र आला त्या ठायासी. सहज राहता झाला वडवाळासी. नाथ कीर्ती ऐकिली म्हणून मच्छिंद्र दर्शना जात.
तो मठद्वारी येऊनी त्वरित सदृढ चालता द्वारात स्वशिष्यांनी हट केले म्हणती नाथ बोवा ऐका वचन पुढे नका करू गमन श्री नागनाथा ते सांगून तुम्हा नेऊ दर्शना तयांच्या परवानगी वाचून होत नाही कोणाचे गमन तस्मात थांबावे एक क्षण आम्ही विचारून येतो की ऐसे मच्छिंद्रे ऐकता वचन कोपानणी चढले मन चित्ती म्हणे हा संतजन कैचा राववत दिसतसे देवद्वार साधुद्वार मुक्त असावे निरंतर तरी कपटपणींचा संत व्यवहार संग्रहाते न ठेविती तरी येथे आहे बंड जगभोंदावयाचे केले प्रचंड तरी शिक्षा आता उदंड दाखवावी या नरा ऐसे क्रोधे चित्ती आणून त्या शिष्यांसी केले ताडण करीता बहुतजन सप्तशत शिष्य धावले ते पाहून या मच्छिंद्रनाथ स्पर्शकळा त्वरे प्रेरित तेणे झाले मही व्यक्त 700 शिष्य सकळीक मही व्यक्त सकळ होता नाथ मुखवटा ताडण करीता तव ते आरंबळती आक्रोशवंत एकारडा उठला तो येरीकडे मठात सदा ध्यानी भरूनी नागनाथ कोल्हाळ आरडा ऐकुनी प्रांजळवंत देहावरी पातला ध्यान भंगिले कोल्हाळे करून तेणे कोपानळी पेटले मन मग उपरीवरी शीघ्र जाऊन निजदृष्टी पाहातसे तै 700 शिष्य मही व्यक्त झाले ते चलनवलन रहित एकटा तया गणीनाथ मुखावरी भेदितसे ऐसे नागनाथे पाहून अत्यंत कोपला कोपानळाने म्हणे हा नाथ दीक्षेसी येतो दिसोन परिभ्रष्ट बुद्धी आहे की शांती क्षमा दयापूर्ण पाळी जे साधूचे हेची लक्षण स्वप्ना माझी तीव्रपण ठेवू नये निजवृत्ती तरी हा या ते नाही योग्य नाथ पंथा लाविला डाग कोणता साधू होता मांग उपदेशिले ऐशासी तरी या ते शिक्षा करून दीक्षा घ्यावी हिरोन ऐसे कोपेची जलपून धुनी भस्म कवळीले प्रथम गरुड बंधन विद्या जल्पुन स्वर्गी गरुडांचे केले बंधन सकळ नूरे चलनवलन स्वर्गी व्यक्त केलासे मग विभक्तास्त्र जल्पून शिष्य मुक्त केले मही कारण मुक्त होताची सकळ जन नाथ पृष्ठी दडाले ते पाहून या मच्छिंद्रनाथ म्हणे चूर्ण करावे हे समस्त मग जल्पुनी अस्त्र पर्वत महानग निर्मिला तो पर्वत विशाळपणी येता झाला पंथ गगनी ते नाथे पाहुनी नयनी शक्रवज्र जल्पिले मग तो शीघ्र पाकशासन अंतराळी वज्र देत सोडून तेणे पर्वत झाला चूर्ण मच्छिंद्रनाथ पाहुनी कोपला मग जल्पुनी वाताकर्षण शक्र पाडिला मही कारण वज्रकाळी विद्या जल्पून वज्रा लागी निवटिले ते पाहुनिया नागनाथ मनी क्षोभला अति अद्भुत मग वात प्रेरक विद्या त्वरित वाताकर्षणावरी टाकिली तेणे शक्र सावध होऊन पळू लागला भय करून म्हणे हे प्रतापी गहन दोघे जण आपुले काम नसे येथे ऐसे म्हणोनी भयस्थित शक्रस्थाना पळूनी जात येरीकडे मच्छिंद्रनाथ काय करीता पै झाला मग वासव शक्ती अति दारुण जल्पुनी मंत्र प्रयोगाने सिद्ध करूनी दैदीप्यमान नागेश भागा पाठविली परिती शक्ती महादारुण सहस्त्रमित्र तेजे करून प्रलयकाळींचा जैसाग्न शब्द करीत येतसे शब्द करीता कडकडाट खचूनी पडती गिरी कपाट धरा कापे जळजळाट द्विभाग होऊ पहातसे श्वापदे पळती रानोरान दिग्गजान मिळे कोठे ठिकाण
पाताळ भुवनी शेषदचकून मूर्धनी ते सरसावी एकची झाला हलकल्लोळ महीचे जीव चराचर सकळ घाबरोनी झाली हडवळ क्षमेत स्थळ पाहती ऐसा पाहुनी महाकांत काय करी नागनाथ सकळ दैवते बंधन विद्येत जल्पता झाला महाराजा तेणे दैवतांचे बंधन समस्त मग न धावती स्फुरल्या विद्येत ऐसी केली गती कुंठित सकळ अस्त्र शस्त्रांची मग हे माद्री पर्वत दारुण अस्त्र योजले महादारुण हे माद्री अस्त्र पावोन नाथे वासवी शक्ती टाकीली ते पाहोनिया मच्छिंद्रनाथ शक्रवज्रा लागी स्तवित वरी बंधन झाले सकळ दैवत अस्त्रविद्या फळेना मग नाना अस्त्रांचे प्रयोगयुक्ती जपे परी ते सकळ व्यर्थ जाती मग निशक्त मच्छिंद्र होनी जगती स्तब्ध दृष्टी पाहातसे तो येरीकडे नागनाथ नाना अस्त्रे जल्पोनी त्वरित पर्वता समान तक्षक तेथे अस्त्रविद्येसी धावले मग मच्छिंद्रा ते दंशू धावती शतानुशत नाही गणती ते पाहोनी मच्छिंद्रजती गरुडास्त्र तेव्हा जपतसे परी नागनाथे पूर्व प्रकरणी केले होते गरुड बंधन तेथे मच्छिंद्राचा योग पूर्ण व्यर्थ झाला गरुडास्त्री मग ते सर्प उन्मत्त येऊनी डंखिती ठाई नाथ तेणे मच्छिंद्र हडबडीत प्राण सोडू पाहातसे मग अंतकाळींचा समय जाणून चित्तबुद्धी अंतःकरण काया वाचा तनमन गुरुचे चरण स्तवितसे परी कैशारिती ऊर्ध्व शब्द उद्भटगती म्हणे महाराजा कृपामूर्ती अत्रिसूता धावरे मी बाळक लढीवाळ जाण वेष्टलो असे सर्पबंधने तरी माये तुझ वाचून कोण सोडवील मज आता हे त्रयदेव अवतार खाणी मज पाडसाची तू हरिणी व्याघ्र बैसला मम प्राणहरणी ये धावुनी लगबगे परमसंकटी पडलो येथे कैसी निद्रा लागली तू ते सर्वसाक्षी असोनी जगाते नेत्र झाकिले मज विषयी दत्त दत्त ऐसे म्हणून शब्द फोडिला अट्टहास्ये करून नेत्र झाले श्वेतवर्ण मुखी हुंदका येतसे परी दत्तात्रेय नामे करून वाहे अट्टहास्ये वचन ते नागनाथे शब्द ऐकून साशंकित होतसे चित्ती म्हणे मम गुरूंचे स्मरण हा करीतो किमर्थ वाचे तरी हा कोणाचा शिष्य याचे नाम विचारू जाओनी मग निकट येऊनी वटसिद्धनाथ पुसता झाला स्नेहभरीत म्हणे कोण तुम्ही हो दीक्षावंत गुरु कोण तुमचा येरू म्हणे आदेशनाथा नाम मच्छिंद्र तत्वता प्रसन्न करोनी अत्रिसूता अनुग्रह घेतला तरी यासी नाथपंथ मूळ मी प्रथम भागी दत्ताचे बाळ मज मार्गे जालिंदर सबळ दत्तानुग्रही मिरवला तया मागे भर्तरीनाथ दत्त शिष्य झाला जगविख्यात जोवरी अवनी तोपर्यंत चिरंजीव मिरवला तया मागे रेवणनाथ दत्तानुग्रही प्रतापवंत जेणे जिंकोनी देव समस्त विप्रबाळे उठविली तरी महाराजा नाथपंथात मी दत्तात्रेयाचा ज्येष्ठ सूत ऐसे ऐकोनी वटसिद्धनाथ मना माझी कळवळला मग सुपर्णाचे सोडुनी बंधन गरुड अस्त्र जपे वाचे कारण ऐसे होता तत्काळ सुपर्ण महीवरी उतरला उतरोनी नागकुळ समस्त होवोनिया भयभीत तत्काळ विष शोषुनी त्वरित अदृश्यते पावले असो नागकुळ विष शोषून अदृश्य झालिया भये करून गरुडही उभयता नमून स्वर्गाप्रती तो गेला येरीकडे नागनाथ मच्छिंद्रचरणी माथा ठेवित म्हणे ताता समान वडील भ्रात गुरु माझा तू होसी
मग नेवोनिया स्वस्थानासी बैसविला आपणापाशी गौरवोनी उदार मानसी एकमास ठेविला यावरी मच्छिंद्र एके दिवशी बोलता झाला नागनाथासी तुवा बंधन द्वारापाशी ठेविले काय म्हणोनिया भाविक येती दर्शनाते तव शिष्य येवोन देती त्याते तुझ मजकळी याची निमित्ते झाली असे महाराजा यावरी बोले नागनाथ मी असतो सदा ध्यानस्थ जन हे येऊनी अपरिमित ध्यान माझे भंगीती म्हणोनी द्वारी ठेवितो रक्षण उपरी बोले मच्छिंद्रनंदन नाथा हे नवे चांगुलपण भूषणी कापणासी कोणी जनते हीन दीन भावया येती पवित्र पावन तरी ते द्वार अटक पाहुन विन्मुख मागे जाताती तरी मुक्तद्वार आता येथून ठेवी जगाचे अकिंचनपण हरोनिया मनोधर्म रूढी मार्गा वाढवी ऐसे सांगुनी नागनाथासी मच्छिंद्र जाती तीर्थासी येरीकडे वडवाळ गावासी काय करी नाथ तो मुक्तद्वार अगार टाकोन मग दर्शना येती अपार जन नाना जगाचे अकिंचनपण फिटोनी मागे जाताती ऐसे असता कोणे के दिवशी चांगुणा संत शिष्य होता त्यासी तयाची स्त्री पुण्यराशी मृत्यू पावली मठात ते पाहोनी वटसिद्धनाथ उठवीती तयाचे कांते ते तेणे बोभाट वडवाळ्यात घरोघरी संचरला मग जयाचे घरी होत मृत आणुनी टाकिती मठा प्रेत उठवूनी नागनाथ सदना धाडी तयाच्या ऐसे होता बहुत दिवस संकट पडले यमधर्मास मग तो जाऊनी सत्यलोकास विधी लागी निवेदी मग तो मूर्तिमंत चतुरानन वडवाळ्यात शीघ्र येवोन श्रीनाथांचा स्तव करोन राहविले त्या कर्मा या परी 6 शिष्य त्याते सिद्धकळा लाधली नवाते ते जगा माझी प्रसिद्धवंत सिद्धनामी मिरवले चांगुल सिद्ध धर्मसिद्ध देवसिद्ध भौमसिद्ध देवनसिद्ध भौमनसिद्ध कोकिळ सुंदर चक्षुतो ऐशा नवसिद्धा माझारी विद्या ओपिली कवित्व साबरी देव जिंकोनी सत्वरी विद्यावरू मिरवले 52 वीरांचे करोनी बंधन केल्या साबरी विद्या स्वाधीन ते साबरी विद्या कवित्वरत्न नवसिद्धात मिरवती 1 कोटी 1 लक्ष नागनाथाची विद्या प्रत्यक्ष परोपकारी सौम्य दक्ष पीडाकारक नभेती धावरे खांडू कौसण टिके किरळ अहिरा नैम वृश्चिक सर्प विषहरण ऐसी विद्या परोपकारी असो ऐसी विद्या साबरी कवीत नवांनी प्रकट केली जगात या परी दिवस लोटले बहुत कथा वर्तली विप्राची समाधी योग सरला शेवट तै उद्धरीला बहिरंभट आणि रामाजी भक्त सुभट हेमकारक उद्धरीला तरी त्या कथा पूर्ण भागात वदलो भक्ती कथामृत ग्रंथात या उपरी चरपटीनाथ श्रवण करावे श्रोते हो धुंडी सूत नरहरी वंशी मालू तो संत कृपेसी अवधान विद्ये सावकाशी श्रोते तुम्ही अवधारा स्वस्ते श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर 37तमाध्याय गोडा श्री पांडुरंगार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 37तमाध्याय समाप्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय जय श्री राम जय हनुमान।